नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट जीनियस मॅथ चॅनल मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वाच्या घटकावर या ठिकाणी चर्चा करणार आहोत। स्पर्धा परीक्षेची तुम्ही तयारी करत असाल, स्पर्धा परीक्षा देत असाल तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। घटक असा आहे की दिलेल्या अंकांपासून या ठिकाणी ज्या संख्या तयार होतात त्या संख्यांची बेरीज किती येईल हा प्रश्न या ठिकाणी आपण ट्रिकच्या सहाय्याने सरावाच्या रूपाने या ठिकाणी घेणार आहोत। या ठिकाणी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्किप करू नका विद्यार्थी मित्रांनो। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचा या ठिकाणी दिलेल्या अंकांपासून तयार होणाऱ्या संख्यांची बेरीज तुम्हाला सेकंदामध्ये या ठिकाणी करणार आहे। ती ट्रिक या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत, त्याचा सराव पण या ठिकाणी घेणार आहोत। पहा, प्रश्न असा आहे, 3, 2, 4 या अंकाची पुनरावृत्ती न करता तयार होणाऱ्या सर्व 3 अंकी संख्यांची बेरीज किती? विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, आपण दिलेल्या अंकांपासून तयार होणाऱ्या संख्यांची बेरीज करण्यामध्ये टाइप 1 या ठिकाणी हा भाग या ठिकाणी पाहता। टाइप 1 म्हणजे या ठिकाणी तुम्ही या पद्धतीने सोडवू शकता किंवा अजून एक वेगळी पद्धत आहे, ती पद्धत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये या ठिकाणी पाहणार आहोत। या व्हिडिओमध्ये फक्त या ठिकाणी आपल्याला एवढंच पाहायचं आहे, 3 अंकांपासून या ठिकाणी अंकांची पुनरावृत्ती न करता तयार होणाऱ्या सर्व 3 अंकी संख्यांची बेरीज किती आहे ते या ठिकाणी या ट्रिकच्या सहाय्याने आपण बघणार आहोत। पहा, या ठिकाणी प्रश्न 3, 2, 4 या अंकांची पुनरावृत्ती न करता तयार होणाऱ्या सर्व 3 अंकी संख्यांची बेरीज किती? स्टेप बाय स्टेप आपण या ठिकाणी हे उदाहरण घेणार आहोत। पहिली स्टेप लक्षात घ्या, काय करायचं आहे, दिलेल्या सर्व अंकांची बेरीज करून घ्यायची आहे। काय करायची आहे? दिलेल्या सर्व अंकांची बेरीज करा, म्हणजे 3 + 2 + 4। लक्षात घ्या, दिलेल्या सर्व अंकांची बेरीज या ठिकाणी 3, 2, 4 हे अंक दिलेले आहेत, यांची आपण बेरीज करूयात। करा बेरीज। 3 आणि 2 किती झाले? 5, 5 आणि 4 किती झाले? 9। या ठिकाणी अंकांची बेरीज किती आली विद्यार्थी मित्रांनो? 9। आता पुढची स्टेप लक्षात घ्या, अंकांची बेरीज झाल्याच्या नंतर काय करायचं आहे, या ठिकाणी आपण 3 अंकापासून तयार होणाऱ्या संख्यांची बेरीज या ठिकाणी पाहत आहोत, म्हणून डायरेक्ट या ठिकाणी ही जी अंकांची बेरीज येईल त्या अंकांच्या बेरजेनं 222 ला या ठिकाणी गुणायचं आहे। 222 लक्षात घ्या, 3 अंकी संख्या आहेत म्हणून 222 ने या ठिकाणी गुणायचं आहे। 222 गुणिले 9 सोपं आहे, लक्षात घ्या। पण जेव्हा 3 अंक दिलेले असतील तेव्हा, आणि दुसरी गोष्ट त्या अंकांमध्ये शून्य नसला पाहिजे, ही पण या ठिकाणी गोष्ट लक्षात घ्या। शून्य नसणाऱ्या आणि 3 अंक असणाऱ्या या ठिकाणी 3 अंकापासून तयार होणाऱ्या ज्या संख्या आहेत त्यांची या ठिकाणी आपण बेरीज करत आहोत। पहा, या ठिकाणी करा गुणाकार। 9 दोन्ही 18, हातचा आला 1। चला पुढे, 9 दोन्ही 18, 18 आणि 1 किती झाले विद्यार्थी मित्रांनो? 19। 19 ला 9 हातचे आले परत 1, त्याच्यानंतर 9 दोन्ही 18 परत हातचा आलेला 1 मिसळून टाका, 19 या ठिकाणी 1998 या ठिकाणी त्या संख्यांची काय येणार आहे? बेरीज येणार आहे। या ठिकाणी स्टेप लक्षात घ्या, सोपी पद्धत आहे, सरावाने तुम्हाला सेकंदामध्ये करता येईल। काय करायचं आहे, या ठिकाणी तुम्हाला 3 अंक दिलेले आहेत, 3 अंक यांची बेरीज करा। बेरीज केल्यानंतर या ठिकाणी 3 अंक दिलेले असल्यामुळे डायरेक्ट 222 ला या बेरजेनं गुणायचं आहे। 222 गुणिले 9 म्हणजे या ठिकाणी 1998 ही आली त्यांची बेरीज। सोपी आहे। पुढचं उदाहरण या ठिकाणी पाहूयात। 5, 1, 3 या अंकांची पुनरावृत्ती न करता तयार होणाऱ्या सर्व 3 अंकी संख्यांची काय करा? बेरीज करा। पद्धत काय आहे? स्टेप लक्षात आली असेल तुमच्या। सर्वप्रथम सर्व अंकांची काय करायची? बेरीज करायची। बेरीज करून घ्या। 5 + 1 + 3 बरोबर, मग 5 आणि 1 किती झाले मित्रांनो? 6 आणि 6 आणि 3 किती झाले? 9। परत या ठिकाणी या अंकांची बेरीज किती आली? 9, म्हणजे आपली बेरीज किती येणार आहे? 1998 येणार आहे। परत या ठिकाणी तीच पद्धत, 222 3 अंक असल्यामुळे गुणिले एकूण अंकांची बेरीज आली 9, यांची गुणाकार करा। 9 दोन्ही 18, हातच्या आले 1, 9 दोन्ही 18 आणि 1 19, हातच्या आले 1, 9 दोन्ही 18 आणि 1 किती झाले? 1998 या पद्धतीनं आपण 3 अंक दिला असता या ठिकाणी काय करतो, त्या संख्यांची बेरीज किती येईल हे या ठिकाणी काढतो। पाहूयात पुढचं उदाहरण लगेचच। पहा उदाहरण, या ठिकाणी 4, 3, 5 या अंकांची पुनरावृत्ती न करता तयार होणाऱ्या सर्व 3 अंकी संख्यांची बेरीज किती? विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये फक्त आणि फक्त 3 अंकापासून तयार होणाऱ्या संख्यांची बेरीज कशी करायची एवढाच भाग या ठिकाणी पाहत आहोत।
तुमच्या मनामध्ये गोंधळ निर्माण होऊ नये, प्रत्येक टॉपिक स्वतंत्रपणे तुमच्या लक्षात राहावा म्हणून आपण या ठिकाणी टाईप 1 हा एकच आणि त्याच्यामध्ये पण या ठिकाणी आपण 3च अंकापासून तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज या ठिकाणी पाहत आहोत. आपण पाहत आहात स्मार्ट जीनियस मॅथ चॅनल. या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो. आपण दररोज या ठिकाणी या चॅनलच्या माध्यमातून नवनवीन स्ट्रिक, नवनवीन प्रश्न आणि सेकंदात उत्तर कसं काढायचं ते या ठिकाणी युट्यूबवर या ठिकाणी व्हिडिओ पाठवत असतो. या ठिकाणी पहा उदाहरण काय दिलेलं आहे, 4, 3 आणि 5 या अंकाची पुनरावृत्ती न करता तयार होणाऱ्या सर्व 3 अंकी संख्यांची बेरीज किती. काय करायचं, सुरुवातीला स्टेप बाय स्टेप जाऊयात, अंकांची बेरीज करून घेऊयात. 4 + 3 + 5. चला या ठिकाणी किती आली बेरीज, 4 आणि 3 7 आणि 7 आणि 5 किती आले विद्यार्थी मित्रांनो, 12. बेरीज आलेली आहे 12. अंक 3 असल्यामुळे 222 न 12ला या ठिकाणी गुणायचं आहे, म्हणजे 222 आणि 12चा गुणाकार करायचा आहे. 222 गुणिले 12. चला करूया या ठिकाणी गुणाकार. चला करा गुणाकार. 12 दोन्ही 24, 24ला 4चा हातचे आले 2. 12 दोन्ही 24, 24 आणि 2 किती झाले मित्रांनो, 26. हातचे आले परत 2. 12 दोन्ही 24 आणि 24 आणि 2 किती झाले, 26. 2664 हा गुणाकार आला. म्हणजेच या ठिकाणी 4, 3, 5 या अंकांची पुनरावृत्ती न करता तयार होणाऱ्या सर्व 3 अंकी संख्यांची बेरीज किती आलेली आहे, 2664 सेकंदात उत्तर तुम्ही काढू शकता. फक्त सराव महत्वाचा आहे. पुढे पहा या ठिकाणी पुढचं गणित काय दिलेलं आहे, 7, 2, 6 या अंकांची पुनरावृत्ती न करता तयार होणाऱ्या सर्व 3 अंकी संख्यांची बेरीज किती. काय करायचं आहे, परत स्टेप बाय स्टेप सर्व अंकांची बेरीज करून घ्या. अंक आहेत 7 अधिक दुसरा अंक आहे 2 अधिक तिसरा अंक आहे 6. करा यांची बेरीज. 7 आणि 2 मित्रांनो किती झाले, 9 आणि 9 आणि 6 किती झाले, 15. लिहून टाका या ठिकाणी 15. आता काय करायचं आहे, 3च अंक दिलेला असल्यामुळे या ठिकाणी 222 गुणिले किती करायचं आहे, आलेली अंकांची बेरीज या ठिकाणी गुणिले करा गुणाकार. 15 दोन्ही 30 हातचे आले किती, 3. 15 दोन्ही 30, 30 आणि 3 किती झाले मित्रांनो, 33. परत हातचा किती आला, 3. परत 15 दोन्ही 30, 30 आणि हातचे आलेले 3, 33. मग या ठिकाणी 3330 हा आला गुणाकार. म्हणजेच या ठिकाणी 7, 2, 6 या अंकांची पुनरावृत्ती न करता तयार होणाऱ्या सर्व 3 अंकी संख्यांची बेरीज किती आलेली आहे, 3330. पाहूयात या ठिकाणी पुढील उदाहरण लगेचच. पहा प्रश्न, काय प्रश्न दिलेला आहे, 5, 6, 7 या अंकांची पुनरावृत्ती न करता तयार होणाऱ्या सर्व 3 अंकी संख्यांची बेरीज किती. स्टेप बाय स्टेप आपली पद्धत तीच आहे. 3 अंक असतील तर कशा पद्धतीनं बेरीज करायची आहे. अगोदर अंकांची बेरीज करा. अंकांची बेरीज करा. चला या ठिकाणी किती आहे अंक, 5, दुसरा अंक आहे 6 आणि तिसरा अंक आहे 7. 5, 6, 7. 5 अधिक 6 अधिक 7. करा यांची बेरीज किती आली, 5 आणि 6 किती झाले विद्यार्थी मित्रांनो, 11. 11 आणि 7 किती झाले, 18. आता बेरीज अंकांची किती आलेली आहे, 18. पुढे काय करायचं आहे, 3च अंक दिलेला असल्यामुळे 222 ने 18 गुणायचे, म्हणजे 222 आणि 18चा करायचा गुणाकार. 222 गुणिले 18. चला करा गुणाकार या ठिकाणी. 18 1 18, 18 दोन्ही 36, 36ला 6 हातचा किती आले विद्यार्थी मित्रांनो, 3 आलेले आहेत. 18 दोन्ही 36, परत आलेले 3 मिळवा, 39 झाले. 39ला 9चा परत हातचे किती येतात, 3च येतात. परत 18 दोन्ही 36, 36 आणि हातचे आलेले 3 मिळवा, त्याच्यामध्ये 39 झाले, म्हणजे 3996 हा आपला काय आलेला आहे, गुणाकार आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो टाईप 1 मध्ये या ठिकाणी आपण काय बघितलं, जर 3 अंक दिलेले असतील आणि त्या अंकामध्ये 0 दिलेलं नसेल तर त्या अंकांपासून तयार होणाऱ्या जेवढ्या काही संख्या आहेत त्या संख्यांची बेरीज सेकंदात कशी करायची आहे. 3च अंक दिलेला असल्यामुळे या ठिकाणी अंकांची अगोदर आपण बेरीज करून घेतली आणि अंकांच्या बेरजेला 222 न काय केलं, गुणलं, म्हणजे 222 आणि आलेल्या अंकांच्या बेरजेंचा काय केला, गुणाकार केला. आणि हाच गुणाकार त्या 3 अंकापासून तयार होणाऱ्या सर्व 3 अंकी संख्यांची काय असेल, बेरीज असेल. ही ट्रिक लक्षात ठेवा. या ठिकाणी पुढील व्हिडिओमध्ये आपण
4 अंकापासून, 5 अंकापासून, 6 अंकापासून असे वेगवेगळे टाईप या ठिकाणी बघणार आहोत. या ठिकाणी पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे 8, 3, 5 या अंकाची पुनरावृत्ती न करता तयार होणाऱ्या सर्व 3 अंकी संख्येची काय करायची आहे, बेरीज करायची आहे. कमेंटमध्ये पाठवायचं आहे. व्हिडिओ नक्की आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सोबत नवनवीन टिप्स या ठिकाणी शिकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. या ठिकाणी बेल आयकॉन दाबा, म्हणजे दररोज या ठिकाणी पाठवलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन डायरेक्ट तुमच्या या ठिकाणी यूट्यूबवर तुमच्या मोबाईलवर या ठिकाणी येणार आहे. तुम्हाला परत परत सबस्क्राईब करायची गरज पडणार नाही किंवा परत परत चॅनल सर्च करायची गरज पडणार नाही. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन टाईप घेऊन. तोपर्यंत नमस्कार, थँक्यू, धन्यवाद, बेस्ट ऑफ लक.